बघा आता बऱ्याच लोकांचा एक असा प्रश्न असतो की संवादात म्हणजे बेशुद्ध, संवादात म्हणजे मला काही कळायला नको पाहिजे आणि मला काय कळत नाही आता ते तेवढं कळत असायला पाहिजे, असं एक लोकांचा समज आहे. कारण ते स्टेजवर वगैरे बघतोय आपण, आपल्याला असं वाटतं की ते स्टेजवर काय सांगाल तसं करायचं तर त्याला काही कळत नाही, ते बेशुद्ध आहे. तर हा एक गैरसमज आहे की संवादातल्या माणसाला काही कळत नाही. संवादातल्या माणसाला सगळं कळत असते. ते हायली अलर्ट स्टेट ऑफ माइंड असते म्हणजे असं. स्टेजवरच्या माणसाला सुद्धा माझा आवाज ऐकू येते, स्टेजवरच्या माणसाला सुद्धा गाणी ऐकू येतात, स्टेरिओ लागला तर नाचते. स्टेजवरच्या माणसाला सुद्धा इतरांच्यावर भांडायला होते, बरोबर, विचारपूर्वक बुद्धीनं भांडतात, उत्कृष्ट भाषण करतात डोकं लावून. म्हणजे त्या संवादात काही कळत नाही असं अशी काय असं नसतं. दुसरी गोष्ट अशी कुठली अवस्था नसते की ज्यात आपल्याला काही कळत नाही, आपलं बेशुद्ध आहे आणि आपल्या शरीराला दुसरा कंट्रोल करलं आहे. तर अशी कुठली अवस्था नसते. यूट्यूबचे तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितला, छोटे छोटे ह्याचे डेमो व्हिडिओ, स्टेजवर सुद्धा इव्हन मी बऱ्याच लोकांना हिप्नोटाईज केले आणि ते माझ्याशी बोलतायत, त्यांचे डोळे उघडे आहे की नाही. एकानं आता बऱ्याच जणांना इथे चिकटून ठेवतात पाहिलं व्हिडिओ, पण ती जागे आहे त्यांचे डोळे उघडे आहेत, पण त्यांची शरीर माझा कंट्रोल आहे. लक्षात आलं. म्हणजे समोर म्हणजे बेशुद्ध पाहिजे असं काय नाही, तुमचं सबकॉन्शियस माइंड माझ्या सूचना घेण्याच्या अवस्थेत पाहिजे. बरं, लक्षात आलं. आणि माझं इतकं वर्ष 22 वर्षाचा एवढा एक्सपिरियन्स आहे की समोरचा माणूस मला सपोर्ट नाही केला तरी मला त्याला प्रोग्रामिंग करायला मला येते. म्हणजे समोरच्या माणसाला जिद्द ठेवली की यांना सपोर्ट करायचं नाही तरी पण मला माहिती आहे त्याला कसं प्रोग्राम करायचं. जसं मी आता कसं ओळखलं तुमच्या सकाळी 3 पॉईंट कंटिन्यू येते, एवढं मी एक्सपर्ट आहे. त्यामुळे समोरात आपल्याला बेशुद्ध व्हायला पाहिजे अशी काही अट नाही. समोरातल्या अवस्थेत माणसाला सगळं करत असतं, त्याची सबकॉन्शियस माइंडला आपला प्रोग्राम करायचा आहे, बॉडीला काही करायचं नाही. लक्षात, मनाला प्रोग्राम करायचा आहे. एखादी गोष्ट आपल्या मनाला लागते बघा, आपण ते मनाला लागला बोला मनाला लागला तर ते मनाला लागायला त्याला आपण बेशुद्ध नसतोय. एखाद्या माणसाला भीती बसते बघा, धसका लागला बघा, तेव्हापासून भीती बसली म्हणलं तर ती भीती बसायला त्याला काय तो बेशुद्ध नसतोय. बरोबर, जागेपणी असतो आहे का नाही. एखादा माणूस डिप्रेशनमध्ये जातोय तर त्याच्या गोष्टी एखाद्या मनाला लागलेल्या असत्या, तो जागेपणीच लागलेली असते, फक्त थेट सबकॉन्शियस माइंडला पोचली असते. तसं थेट सबकॉन्शियस माइंडला एखादी गोष्ट पोचवण्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, तेच स्किल आहे, तोच माझा एक्सपिरियन्स. म्हणजे समोरचा माणूस नाही रिस्पॉन्स दिला तरी आपण NLPची टेक्निक वापरून, संवादाची टेक्निक वापरून किंवा वेगवेगळ्या इतर टेक्निक वापरून त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ते पोचवतोयच. लक्षात आलं. बरोबर. आणि त्यामुळे बेशुद्ध हे कन्सेप्ट तर पहिला डोक्यानं काढा की ते बेशुद्ध व्हायला पाहिजे. असं दुसरी गोष्ट ना, आता हां स्टेजवरचे लोक एक अपेक्षा असते की स्टेजवरच्या लोकांनी कसं केलं मला तसं व्हायला पाहिजे. तर बघा सगळीच लोक स्टेजवर सुद्धा आम्ही घेतानाच लोक घेतो, म्हणजे मी करत नाही पण बरेच जे करतो घेताना भरपूर लोक घेतात. त्यातली जी डीप ट्रान्स आहेत आपल्याला पाहिजे तशी उपयोगाची आहे ती तेवढी ठेवते आणि हळू एक आम्ही करत असतो. तुम्ही कार्यक्रम वाटून बघितलं तर कार्यक्रमाच्या निम्म्यानंतर ती सगळी गेल्या असतात 10% तिथं असतात, ती कामाची असतात, ते आपल्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं ती आम्ही ठेवत असतो. त्यानंतर त्या लोकांच्या तर इथे येणाऱ्या लोकांच्यात फरक काय, इथे येणारे लोक अशा असतात की जी स्टेजवर येत नाहीत. बरोबर. आणि स्टेजवर जे येणार बघा त्यांना यायच्या आधीच माहिती असते इथं मला डान्स करायचा आहे, इथं मला जोक बी करणं, इथं मजा करणं, त्या मानसिकतेनेच ते आलेले असतात. त्यामुळे जे होतंय त्याला त्यांचा फुल रिस्पॉन्स असतो. ते कॉन्शियस थोडंसं कॉन्शियस असलं तरी ते नाचा म्हणलं की नाचतात, ते त्या मानसिकतेने झालेले असतात. इथला माणूस डीप ट्रान्समध्ये असला तरी तो नाचायला नाही म्हणतोय. तुमच्या मनाचा संमोहनाच्या अवस्थेमध्ये असो किंवा कुठल्या अवस्थेमध्ये तुमच्या मनाचा 100% कंट्रोल हा संमोहनतज्ञाकडे नसतोय. संमोहनातल्या डीप ट्रान्समधल्या व्यक्तीला सुद्धा थोडं कॉन्शियसनेस असतो की मला काय करायचं आणि काय करायचं नाही. समजा एखादी स्त्री आहे, तिला डीप ट्रान्समध्ये येऊन तिच्याकडं अनैतिक कोण गोष्ट करू शकत नाही. तसं असतं त्याचे गुन्हेच घडले असते. बरोबर, नक्कीच. लक्षात त्यांच्याकडे तेवढा कॉन्शियसनेस असतोय की मला काय करायचं आणि काय करायचं. त्यांनी जे ठरवलं मला हे करायचं नाही तर ते नाही करू शकत, आणि ते जे ठरवलं की करायचं आहे तर करू शकतो. त्यामुळं तुम्हाला संमोहनाच्या अवस्थेमध्ये सूचना जर प्रोग्राम करायचे असतील तर तुम्ही आणि मी दोघं एकाच दिशेने जायला लागते. तुम्ही आणि मी अपोजिट दिशेने ताकद लावून चालत नाही. लक्षात आलं. एक वेळा काय होतंय, आपण ज्याला हिप्नोटाईज करत असतो आम्ही, त्याला त्या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात असते तसं व्हायलंय का बघूया, चेक करणे. मी म्हणालोय तसं तुम्हाला व्हायलंय काय ते चेक करायचे त्याच्या डोक्यात असते. बरोबर. हां, समोरची माणसं म्हणत असतो. मग चेक करणे हे काम भाई म्हणायचं आहे.
बरोबर. आणि अंतर्मनाचं काम काय, अंतर्मन आहे तसं वरच्या सूचना फॉलो करत असतं. जेव्हा तुम्ही चेक करत बसताय, माझ्या सूचनाला ऑब्झर्व करत असताय, मी समोरात जायचं आहे कारण कसं जातो ते बघायचं पण आहे, या दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम होत नाही. मी या खोलीत बसायचं आणि त्या खोलीतून मला बघायचं आहे असं होत नाही. आपण ॲट अ टाईम इथंच बसू शकतो, नाही तर तिथून ऑब्झर्व करू शकतो रिकामी. हे समोराची तशी अवस्था आहे. एक तर तुम्हाला सरेंडर होऊन समोरात जायला पाहिजे, नाही तर कॉन्शियस होऊन चेक करायचं म्हटलं तर तुम्ही जाणार नाही, कॉन्शियसच राहणार. त्यामुळे तुम्हाला सरेंडर करायला लागतं आहे. बऱ्याच वेळा पेशंटचं काय काय असतं की विरोध करायला बघतात. समजा हात चिकटाचा केला डेमो, तर ते न चिकटण्याकडे कॉन्शियसनेस त्यांचा राहतो काही लोकांचा. बरोबर. असं कधी होत नाही की मी तुम्हाला संमोहित न्यायसाठी प्रयत्न करलोय आणि तुम्ही ते डिफेन्स करायला लागलाय त्या गोष्टीला. म्हणजे याचा अर्थ डिफेन्स करणे, याचा अर्थ विरोधच करणे एक प्रकारे. चेक करणे याचा अर्थ कॉन्शियस राहणे. म्हणजे मी तुम्हाला अनकॉन्शियस करायला बघायला, तुम्ही कॉन्शियस राहायचा प्रयत्न करायला लागलाय. मग अपोजिट ताकद लागायला लागलाय. बरोबर. तर तसं ताकद लागली तर तो इफेक्ट होणार नाही. आता आम्हाला सूचना ते मला एवढं प्रॅक्टिस झाली की मी ते कसंही करून त्याला सूचना देत असतो, हिप्नोटाईज करतच असतो. तो किती कॉन्शियस राहायचा प्रयत्न करतो, त्याला कुठून मी सूचना बिंबवत असते वेगळ्या माध्यमातून. बरोबर. वेळ प्रसंगी NLPची टेक्निक वेळ वापरून तिथे करत असते. पण जर दोघांचे एकाच दिशेनं ताकद लागली तर ते जास्त इफेक्टिव्ह असते. बरोबर. लक्षात आलं. आता आणखी विषय म्हणजे सूचना कशा काम करणार. तर मी काय बोलतोय संमोहनाच्या अवस्थेमध्ये, मी जे बोलतोय ते तुमच्यात बदल होत नाही. मी काय बोलतोय तसं तुम्ही विचार करायचा असते. तुमच्या विचाराला तुमच्या मनाची ताकद, सबकॉन्शियस माइंडची ताकद लागली की तसा बदल शरीरात व्हायला लागतोय. बरोबर. लक्षात आलं. तुम्ही विचार करायला लागते खरं ते. संमोहनाच्या अवस्थेमध्ये तुम्ही जर विचार केला की माझ्याकडे शक्ती आहे, तर तुमच्या विचाराला अंतर्मनाची ताकद येते आणि मग बॉडी लँग्वेज तुमची फिजिकली ती फील व्हायला लागते. स्टेजवर ज्या पॉवर आपण बघतोय की नाही, त्याच्या मनात विचार लागते. आता तुम्ही इथं बरे व्हायला हवाय, तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार, हे काय विचार तुम्ही करायला पाहिजे हे आम्ही सुचवत असते, सांगत असतोय. लक्षात आलं काय. सगळं मी तुम्हाला सूचना द्यायला लागलोय. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आला तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास मी म्हटला म्हणून आला नाही, आत्मविश्वास येत आहे. मी काल तुमचं चेक केलं, फिलिंग तुमचं जास्त चांगलं आहे, ऑडिटरी चांगला आहे, कायनेस्टिक चांगला आहे. मी कुठल्या अँगलनं तुम्हाला सूचना द्यायच्या. बरोबर. ते तपासणी होती. मग त्या बेसवर सूचना द्यायच्या असतात. मी म्हटलं तुमच्यात आत्मविश्वास आला तर लगेच तुमच्यात आत्मविश्वास येणार नाही. तुम्ही तसं विचार करा, आत्मविश्वास आला आहे, तुम्हाला मी शिकवले कसं सूचना घ्यायचं, तसं फील केला तर तुमच्या त्या विचाराला अंतर्मनाच्या शक्तीचा सपोर्ट मिळतोय आणि बॉडीमध्ये तसे चेंजेस व्हायला लागते. तुम्ही स्टेजवर बघितला बघा, तुम्हाला गुदगुले व्हायला लागले, तर त्याला तसा विचार केला गुदगुले व्हायला की त्याला अंतर्मनाच्या शक्तीनं शरीरामध्ये तसे इफेक्ट व्हायला लागतो. म्हणून तिला खरोखर गुदगुले नव्हते. जर मी म्हटलं तुमच्या आत्मविश्वासाला आणि तुम्ही आत्मविश्वास येत आहे असं फील न करता येतोय काय चेक करत बसला, तर त्या सूचनाचा इम्पॅक्ट येणार नाही. म्हणजे तेवढा येणार नाही जेवढा यायला पाहिजे. येणार पण जेवढा तेवढा यायला पाहिजे एवढा येणार नाही. लक्षात आलं. हे आपल्याला हे प्रोसेसनं जायचं आहे. मी जे सांगतोय तसं होत आहे असं फील. म्हणजे तुम्ही काय करायचं, मी तुमच्यात बदल करण्यासाठी जो प्रयत्न करायला लागलेला आहे त्याला तुम्ही जर सपोर्ट दिला तर जास्त लवकर त्याचा इफेक्ट येतो. हा समोर म्हणजे बेशुद्ध वगैरे काय डेमो तर आपण नंतर पाहिजे तुम्हाला करता येते, पण आपला मेन पर्पज आहे तो हिट व्हायला पाहिजे की ही जी सगळी प्रॉब्लेम क्लिअर होईल. बरोबर. हा नक्कीच. डेमोची काही गडबड नाही, रिझल्ट महत्वाचा आहे. ज्याला तुम्हाला व्यवहारात ते रिझल्ट जाणवावे लागतील त्यावेळेला तुम्हाला जो आनंद होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर जो बदल जाणवणार आहे तो मला आनंद देणार आहे. बरोबर. तेव्हा डेमोची गरजच पडणार नाही. हा डेमोची काही गरज नाही. हे बघ माझं तरी एक मत आहे, माझ्याकडं हे हिप्नोथेरपी आहे, हिलिंग आहे, NLP आहे, रेकी आहे, सगळे टूल्स आहेत माझ्याकडं आणि मला समोरच्याला रिझल्ट द्यायचा आहे. बरोबर. समोरच्याला हे विचारलं की कुठलं टूल वापरलं नाही आणि मी सगळ्याचं कॉम्बिनेशन मिक्स करत असतोय. त्यातलं कुठलं जास्त कुठलं कमी वापरलं हे महत्त्वाचं नाही, रिझल्ट महत्त्वाचा आणि ते रिझल्ट मला तुम्हाला द्यायचा आहे. लक्षात आलं. बरोबर. नक्कीच. मग कसं असते सगळ्यांना करून आता इतकं वर्षाचा मला अनुभव झाला, मला चेहऱ्याची रेष बदलली की मला कळते काय झालं.